अपने गुरु अरविंद केजरीवाल की स्क्रिप्ट पर काम कर रहे अभिजीत दीप के मोदी शाह पर निकाली भड़ास। अभिजीत दीपके का आरोप, मुझे बीजेपी में शामिल होने की मिली धमकी। धमकियां बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ अच्छा रहेगा। अभिजीत दीपके ने कहा कि मुझे धमकी मिल रही है, बीजेपी में शामिल हो जाओ वरना अंजाम भुगतने के लिए तैयार रहो। धमकियां बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए। अभिजीत दीपके ने कहा, मैं मोदी शाह के पोते की उम्र का, मुझे धमकी दे रहे हैं। बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ। उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियां देते हैं। कॉकरोच जनता पार्टी के फाउंडर और अरविंद केजरीवाल के बेहद करीबी अभिजीत दीपके अब मोदी और अमित शाह पर भड़ास निकाल रहे हैं। दरअसल अपने घर, जहां महाराष्ट्र में उनका घर है, वहां पर पहुंचकर उन्होंने पत्रकारों से बातचीत की और जब पत्रकारों ने उनसे सवाल किया कि क्या आपको बीजेपी की तरफ से कोई ऑफर अभी तक आया है, तो अभिजीत दीपके ने जवाब दिया कि ऑफर नहीं, धमकियां बहुत मिली है। अच्छा होगा बीजेपी में आ जाओ वरना तुम्हें और तुम्हारे परिवार के लिए अच्छा नहीं होगा। ये सारी बातें जो है अभिजीत दीपके की तरफ से कही गई है। यानी वो कह रहे हैं कि मुझे बीजेपी ज्वाइन करने का ऑफर मिला और अगर बीजेपी ज्वाइन नहीं की तो धमकी भी दे रहे हैं कि तुम्हारे परिवार के लिए अच्छा नहीं होगा। अभिजीत दीपके यही नहीं रुके, उन्होंने कहा कि मुझे तो बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री और गृह मंत्री हैं, मैं उनकी पोते की उम्र का हूं और मुझे वो धमकी दे रहे हैं। क्या कहा अभिजीत दीपके ने, जरा सुनिए। आज आपको बीजेपी की तरफ से कोई ऑफर हुई है ज्वाइन करने के लिए? अब तक धमकियां बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए। तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ। उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियां देते हैं। मतलब क्या फायदा तुम्हारे इतने बड़े प्रधानमंत्री या गृह मंत्री होने का, अगर तुम्हें बच्चों को इस तरह की धमकियां देनी पड़ती है। कंगना रनावत की बात अभी तो कॉकरोच जनता पार्टी का आंदोलन खत्म हो चुका है। अभिजीत दीपके जो है वो अपने घर वापस लौट गए हैं और इस तरीके से अब वो भड़ास निकाल रहे हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह पर। और जिस तरीके से वो सारी चीजें बोल रहे हैं, ऐसा लग रहा है कि वो अरविंद केजरीवाल की स्क्रिप्ट पर ही काम कर रहे हैं, क्योंकि इससे पहले जब अन्ना आंदोलन से अरविंद केजरीवाल जुड़े थे और उसके बाद उन्होंने इसी तरीके के आरोप जो है बीजेपी पर लगाए थे, इसी तरीके के आरोप प्रधानमंत्री पर लगाए थे और ठीक वही स्क्रिप्ट दोहराई जा रही है। तो कहीं ना कहीं यही सवाल उठ रहे हैं कि क्या अभिजीत दीपके ये सब कुछ जो है जानबूझकर कर रहे हैं, क्योंकि सब जानते हैं कि अभिजीत दीपके आम आदमी पार्टी से जुड़े रहे हैं। 2020 से 2023 तक सोशल मीडिया और डिजिटल कैंपेन में उनके काम कर चुके हैं। तो ऐसे में दीपके क्या केजरीवाल की स्क्रिप्ट पर जो है सारी चीजें ये कर रहे हैं और सबने देखा कि किस तरीके से सीजेपी के इस प्रोटेस्ट में अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी ने बड़ी भूमिका निभाई, उन्हें गले लगाया अभिजीत दीपके को और कॉकरोच आंदोलन का समर्थन किया। अब वो बीजेपी पर आरोप लगा रहे हैं, ठीक वैसे ही आरोप जैसे आम आदमी पार्टी हमेशा लगाती है कि बीजेपी में शामिल होने का उनके नेताओं को ऑफर मिल रहा है, वही अभिजीत दीपके भी कह रहे हैं। धमकियां मिली, ये भी वो कह रहे हैं, लेकिन यहां पर जनता ने उन्हें ट्रोल करना शुरू कर दिया है और उनसे जवाब मांगा जा रहा है कि वो नंबर शेयर करिए जिसके जरिए धमकियां मिल रही हैं। प्रूफ दीजिए कि किस बीजेपी नेता ने आपको ये ऑफर दिया है, कहां से कॉल आया है, कहां से धमकी मिल रही है। अगर आप प्रूफ नहीं देंगे तो मान लेते हैं कि आप अरविंद केजरीवाल की स्क्रिप्ट पर ही काम कर रहे हैं। लेकिन इसी दौरान अभिजीत दीपके ने मीडिया से बातचीत की और क्या कुछ कहा उन्होंने इस पूरे मामले को लेकर जो चल रहा है, जरा सुनिए। ये डेमोक्रेसी की लड़ना, जनरेशन खराब करना है। अगर सरकार से सवाल करना, क्या कौन सा वर्ड है वो, खराब कर रहे हैं संस्कृति। अगर डेमोक्रेसी के लिए लड़ना संस्कृति खराब करना है, अगर सरकार से सवाल करना संस्कृति को खराब करना है, अगर अपने फ्यूचर के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है और अगर अपनी पढ़ाई के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है, तो हम संस्कृति खराब कर रहे हैं। और मैं कहना चाहूंगा बाबा रामदेव जी से कि सर, पतंजलि के जो पोल्ट्री प्रोडक्ट्स बन रहे हैं ना,
वो जो खराब हो रहा है पहले उस पर ध्यान दीजिए। उस पर तो सुप्रीम कोर्ट भी बोल रही है उनको बैन कर दो। वो जो आपकी खराब प्रोडक्ट्स है पहले उस पर ध्यान दीजिए आप। संसद में कल जो है राहुल गांधी ने डिमांड की अमित शाह जी का इस्तीफा, किसके कहने पे गोलियां चलाई गई उसका जवाब मांग रहे थे, आप क्या कहेंगे? मुझे लगता है इसका आंसर तो बहुत ही क्लियर है। अमित शाह जी के कहने पर ही गोलियां चली होंगी। दिल्ली पुलिस जो रिपोर्ट करती है वो अमित शाह जी को ही करती है, और अगर अमित शाह जी को इसका पता नहीं होगा तो फिर तो होम मिनिस्टर का फेलियर है। लेकिन वही बीजेपी की ओर से बयान आ रहा है कि किसी भी तरीके की गोलियां चलाई नहीं गई प्रोटेस्ट। पैलेट गन्स चलाई गई है, लोग अंधे हुए हैं। पैलेट गन्स मैंने खुद देखी चलाते हुए, हॉस्पिटल में क्रिटिकल थे वो पेशेंट्स। और गोलियां क्या नहीं चली? बिहार में क्या हुआ है? AK-47 बिहार में क्या हुआ? AK-47 किसने चलाई? किसकी सरकार है वहां पर? मतलब देश के बच्चों के ऊपर तुम AK-47 चला रहे हो। एक टाइम था इस देश में AK-47 चलाई जाती थी आतंकवादियों पर, अजमल कसाब पर। जब पार्लियामेंट पर अटैक हुआ था तब AK-47 चलाई जाती थी। आज AK-47 चलाई जा रही है स्टूडेंट्स पर। क्या आने वाले दिनों में अगर विपक्ष कोई अगर बड़ा मुद्दा लेता है सरकार के खिलाफ, तो क्या कॉकरोच जनता पार्टी उसमें सहभाग लेंगे, उन्हें सपोर्ट करेंगी? मुझे लगता है अभी सिर्फ विपक्ष नहीं, इस पूरे देश को एक साथ आने की जरूरत है। इस देश में जो लोकतंत्र है, जो चीजें चल रही है, अभी भी क्या हुआ, हमारा प्रोटेस्ट खत्म होकर कुछ दिन ही हुए, सरकार ने आश्वासन दिया था कि किसी भी स्टूडेंट्स को तंग नहीं करेंगे, लेकिन फिर भी स्टूडेंट्स के घर जाकर उनको धमका रहे हैं, उनको डिटेन कर रहे हैं, उनको अरेस्ट की धमकियां दे रही है। एक तरीके से लोगों की आवाज दबाने की जो कोशिश की जा रही है, उससे तो एक चीज साफ पता चलती है, ये सरकार डेमोक्रेसी में बिलीव नहीं करती है, लोकतंत्र में बिलीव नहीं करती है। इस सरकार की वजह से इस देश का डेमोक्रेसी और लोकतंत्र कमजोर हो चुका है। लोकतंत्र को बचाने के लिए, संविधान को बचाने के लिए सिर्फ विपक्ष नहीं, सभी लोगों को एक साथ आना पड़ेगा, और हम सब एक साथ आएंगे। विदेशी फंडिंग आपको हो रहा है, किया जा रहा है फंडिंग, मुझे लगता है अगर हमें विदेशी फंडिंग मिल रही है या हमें विदेश से कंट्रोल किया जा रहा है, तो ये तो अमित शाह जी का फेलियर है। फिर अमित शाह जी को भी रिजाइन देना चाहिए। इतने बड़े चाणक्य के होने के बावजूद विदेश से फंडिंग कैसे आ रही है, विदेश से कैसे कंट्रोल हो रहा है? सर शिक्षा मंत्री पर प्रियंका गांधी ने जो बयान दिया उसके ऊपर आप क्या कहेंगे? बयान क्या था, मैंने सुना? उन्होंने कहा था कि प्रियंका गांधी ने कहा कि ये भी वैसे जिसको हटाया गया बस उनकी रिप्लिका है। हाँ, मतलब अब देखो बीजेपी में क्या है, उनके पास लोग भी तो नहीं है। अभी मैंने देखा वो शिक्षा मंत्री का कोई वीडियो वायरल हो रहा है, जहाँ पर वो जो गुजरात में बिल्किस बानो का रेप हुआ था, उसके रेपिस्ट का स्वागत कर रहे थे। तो ये पार्टी बस गुंडों और बलात्कारियों का स्वागत करने में ही इनका वही काम है। इस देश में कहीं पर भी बलात्कार होता है, बीजेपी के लोग पहुंच जाते हैं हारमाला लेकर कि भाई बहुत अच्छा काम किया तुमने, आओ तुम्हारा स्वागत करते हैं। कुलदीप सेंगर तो इनकी ही पार्टी का है। ये पार्टी में बलात्कारी और गुंडों का ही स्वागत किया जाता है और उनको ही सम्मान मिलता है, और बाकी जो हम जैसे नागरिक है, हम जैसे जो स्टूडेंट्स है, उनके लिए पैलेट गन है, उनके लिए लाठी है, और बिहार में तो AK-47 भी निकाल दी। Party with We are difference? people with a difference. We are the people of this country who believes in democracy, who believes in the Constitution of India, who believes in Dr. Babasaheb Ambedkar, and who believes in the philosophy and values of Mahatma Gandhi. एक मराठीतला प्रश्न आहे की महाराष्ट्रातली नीट, त्यानंतर आता MPSC TET आणि त्या TET या सगळ्यांचे पेपर कुठले आणि अभिजित ते रामदेव बाबा असं म्हणाले की त्या आंदोलनानं जेनजीनं संस्कृतीला बदनाम केलेला आहे, आज त्याचं स्टेटमेंट होतं. कशा प्रकारे बदनाम केलंय? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावून संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनजी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे पोल्ट्री प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. दुसरा एक विषय आलेला आहे की CGP आणि संयुक्त किसान मोर्चा पुढच्या काळात सरकार विरोधात आक्रमक होतील असं झालं. काल CGP आणि तुमची टीम आणि संयुक्त किसान मोर्चाचे काही सदस्य एकमेकांशी राकेश टिकैत यांच्याशी भेट घेऊन या सगळ्या मुद्द्यावर चर्चा केली होती की प्रश्न कसे पुढे घेऊन जाईल. नाही, नक्कीच, कारण की बघायला गेलं तर एकंदरीत शेतकऱ्यांची मुलं ही शिकतातच आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचंही शिक्षण चालू आहे, तेही परीक्षाच देतात. तर जेव्हा आमचे किसान नेता जे राकेश टिकैत असो किंवा इतर चढुणी जी असो, जेव्हाही भेटणं झालेले, ते म्हणले की तुम्ही जे आहे आमच्याच मुलांसारखे आहेत, आमची मुलं
आमच्या मुलांना करिअर करायचं आणि त्याच्यासाठी हे सगळं आंदोलन आहे. आणि आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो, किसान नेत्यांना असो, आमची गरज पडेल आम्ही त्यांच्यासोबत उभाच राहू. पण तसा प्रयत्न पुढच्या काळात एकमेकांसोबत असणार आहे का? किंवा त्यासाठी मी सांगतो ना, तुम्ही स्वतःहून जिथं जिथं शेतकऱ्यांना आमची गरज पडेल तिथे तिथं आम्ही सोबत राहू. कारण की मी जर सांगायला गेलो, मी स्वतः हिंगोलीतून येतो, माझ्या घरचे अजून शेतीच करतात. कुठं ना कुठे या देशात प्रत्येकांच्या घरी शेती असते, प्रत्येकांचे घरचे शेतातूनच आलेले आहेत. आपण काय सगळे IT कंपन्यातून, आपल्या घरचे IT कंपन्यातून आलेले नाहीये किंवा सरकारी जॉब मधून आलेले नाहीये. आपण सगळ्यांची सुरुवात ही शेतकरी घरातूनच झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथे गरज पडेल तिथं आम्ही सोबत उभा राहू. राहुल गांधींनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, ते असं म्हणाले की या सगळ्या विद्यार्थ्यांवर जे हल्ला करतायत, बुलेट चालवले, फायरिंग केली, त्या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी रिझाईन केलं पाहिजे आता. ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे. कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. नवे शिक्षण मंत्री जोशी हे सुद्धा बदनाम आहेत असं प्रियंका गांधी संसदेत म्हणाल्या. त्यानंतर बाहेर ते असं म्हणाले की मी ठाम आहे, ते सत्य आहे, ते सुद्धा दोषी आहेत. मी त्यांची एक क्लिप पाहिली जिथं जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते. तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो. ते तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे. काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्काऱ्यांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार? पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? तरी गुंड भरलेली आहेत. कुलदीप सेनगर झाला, काय होता यांच्या सरकारमध्ये? काय ते जे राम रहीम आहेत ते पेरोलवर बाहेर येतात. तर गुंड आणि बलात्काऱ्यांचं समर्थन करणारी ही सरकार आहे. कंगना रावतांची चर्चा होते, ते जनरेशन गटार असं म्हणते जेनजीचा, आणि तेव्हा आता बरंच वाढलं. कंगना राणावत बद्दल काय बोलू मला काही. एक असं चित्र दिसतंय सोशल मीडियावर की झेंझीला सपोर्टही केला जातोय आणि त्याच प्रमाणात त्याच सोशल मीडियावर झेंझीला आता ट्रोलही केलं जात आहे, संस्कारांची आठवण करून दोन्ही बाजू चालवल्या जेनझीला जातात. ट्रोल केलं जातं, मला याच्यावर कळत नाही जेनझी आहे कोण? जे मुलं आज 15 ते 25 ते 28च्या वयोगटातले, त्या मुलांना ट्रोल करून भेटणार काय? उद्या हेच मुलं जाऊन नागरिक बनणार आहे, उद्या हेच मुलं जाऊन वोटर्स बनणार आहेत, उद्या जाऊन हेच मुलं देश चालवणार आहेत ना. तर त्यांना असं तुम्ही वेगळं ट्रोल का करता? ते काय कोणत्या पक्षातले किंवा कुठल्या विचारधारेचे का काय? सामान्य घरातले मुलं येते, त्यांना ट्रोल करून कोणाला काय भेटणार आहे? एक नाशिक पोलिसांनी आता एक SOP काढली आहे, म्हणजे जेनजीच्या आंदोलनाचा जो पोलिसांना त्रास झाला किंवा पोलिसांना त्रास झाला, त्यांनी SOP काढली अशी आहे की आता जेनजीची पिढी आहे ती मोबाईल सुरू ठेवते आणि तुमचं सगळं रेकॉर्ड करते, तर ते काय करायचे असे पोलिसांनी SOP काढली. याच्यावर काय मत आहे? मला वाटतं जर तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल ना, तर तुम्ही स्वतःलाच विचारा तुम्ही अशा गोष्टी का करताय ज्याची तुम्हाला रेकॉर्ड होईल अशी भीती वाटते. आम्ही आंदोलन केलं, कॅमेऱ्यांसमोर केलं, मीडियाचे कॅमेरे होते, पोलिसांचे कॅमेरे होते. माझ्या चेहऱ्यावर तर 24 तास दिल्ली पोलिसांचा कॅमेरा होता. आम्ही तो घाबरलो नाही कोणती गोष्ट रेकॉर्ड होण्यापासून. जर पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते, याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही वाईट करायचं आहे म्हणूनच भीती वाटते ना. नाही तर पोलिसांना काय भीती वाटली पाहिजे रेकॉर्ड करायची? आता SOP केली आहे त्यांनी. SOP करण्यापेक्षा आणि काय करू नये असं सांगताय. मला वाटते काय करावं ना, संविधान फॉलो करावा पोलिसांनी. देशातली जी पोलीस आहे ती एका पार्टीची पोलीस नाही, ती या देशाची पोलीस आहे, ती संविधानावर चालणारी पोलीस आहे, बीजेपीच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड चालणारी पोलीस नाहीये. आणि जर तुम्हाला बीजेपीचे ऑर्डर फॉलो करायचे असतील आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला, बीजेपीच्या हेडक्वार्टर समोर उभा राहा आणि म्हणा मे भी चौकीदार. आणखीन एक कनेक्शन लावलं जात आहे की आपण जिथे मुक्कामी होतात तो राष्ट्रवादीचा कुठला सेलचा होता आहे, ते तर मी स्वतः शरद सांगितलेलं. पवारांचा, आणि शरद पवारांची मोदींची भेट हा. आणि मोदींना शरद पवारांचं केलेलं दारातलं स्वागत हा. आणि अभिजित अरे बापरे. गणित लावलं जातं. याच्याबद्दल काय? अशी गणित भरपूर लागली. आधी जॉर्ज सोरसचं गणित लागलं, मग चायनाचं लागलं, मग पाकिस्तानचं लागलं. पण अनिल गावंडे हे तर मीडियालाही कळलं नसतं, हे मी स्वतः सांगितलेलं आहे.
आणि अनिश माझा चांगला मित्र आहे आणि मित्र म्हणून मी त्याच्या घरी राहिलो. अनिश म्हणला तू कुठेही दिल्लीत असशील, आणि फक्त पहिल्यांदा नाही, मी याच्या आधी दिल्लीत गेलो होतो, अनिशच्या इथं मी भेट द्यायला जायचो, राहायचो. ते एक मित्र म्हणून मी त्याच्या इथं राहिलेलो आहे. बाकी याच्या पुढे काही नाही. म्हणजे पवार साहेब आणि मोदी हे दोघं खूप मोठे लोक आहेत. अनिशचंही भेटणं होत नसेल आणि माझं इथं भेटणं नाही. पवार साहेबांना तुम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो जेव्हा ते जंतर मंतरवर आले, आणि तेही याकरता आले होते, त्यांना विचारायचं होतं की मारहाण झाली होती मुलांना, त्याच्याबद्दल ते चर्चा करण्यासाठी आले होते. एक विषय आहे की तिथे जे ट्रक अरे हा नाही, थांबा हा महत्वाचा. दगडाचे जे ट्रक होते ते पुन्हा 3 टप्प्यावर एका पत्रकाराने समोर आणलेले आहेत. की मग पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही ते कुठेतरी ऍक्सिडेंट झाला होता म्हणून ते खाली करून टाकलं. दुसऱ्या दिवशी तो तिथे दिसला, आंदोलनस्थळी दिसला. दुसऱ्या दिवशी असं काहीतरी बरेच सिक्वेन्स हे मी स्वतः मला कळाले वाटतं. हे आता म्हणजे आता नाही कळालंय, हे तुम्हाला उशिरा कळालंय. हे तुम्हाला उशिरा कळालंय. 19च्या रात्री आणि 20 तारखेला सकाळी 5:30 वाजता ते ट्रक मी स्वतः पाहिले होते. दगडांनी भरून आणलेले ट्रक दिल्ली पोलिसांनी लावले होते, आणि फक्त ट्रकच नव्हते, एक ऑलरेडी डॅमेज झालेली व्हॅन तिथं उभा केलेली होती जंतर मंतर जवळ. आणि जेव्हा मी पोलिसांना विचारलं, मी तर व्हिडिओ काढून मी स्वतः ट्विट केला होता, तुम्ही 20 तारखेचं माझं ट्विट बघा. सकाळी 6 वाजता मी ट्विट केलं होतं की दगडांनी भरलेला ट्रक हा सेंट्रल दिल्ली सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आला कसं काय, आणि त्याच्या बाजूलाच एक तुटलेली व्हॅन कसं काय उभा झाली. तेव्हा तर आमचा मार्चही सुरू झालेला नव्हता. तर पोलिसांनी हे आधीच प्लॅनिंग केलं होतं की एक दगडांनी भरून ट्रक आणून ठेवायचा, एक आधीच फुटलेली व्हॅन उभा करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगता येईल विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. दगडफेकचं हे पूर्ण जे प्लॅनिंग होतं हे ऑर्केस्ट्रेट पूर्ण दिल्ली पोलिसांनी केले. आणि मला याची आशंका जेव्हा होती तेव्हा मी स्वतः डीसीपीला जाऊन भेटलो, आणि मी डीसीपीला विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं आला कसं काय. डीसीपी मला म्हणता अरे अभिजित तुम्ही काही विचार करताय, हा एमसीडीचा ट्रक आहे, बांधकाम जे चालू होतं हा त्याचा सगळा हा तो डेब्रिस त्याचं आहे म्हणे, बांधकाम जे चालू आहे. मी म्हणलं तुम्ही दुसरं कोणाला येड्यात काढा, आम्हाला येड्यात काढू नका. आम्हाला माहिती आहे पोलीस कशा प्रकारे अमित शहाची ऑर्डर फॉलो करते आणि कशा प्रकारे आधीच दगडांनी भरलेले ट्रक उभा करते, एक तुटलेली गाडी उभा करते, आणि नंतर बीजेपीचे गुंडे येतात, तेच दगड घेऊन बीजेपीचेच गुंडे पोलिसांवर फेकतात. आणि नंतर एकंदरीत असं सांगायचं की जे लोक विरोध प्रदर्शन करत होते, जे लोक आंदोलन करत होते त्यांनी दगड फेकली. पोलीस, बीजेपीचे गुंडे हे सगळे सुनियोजितपणे 60 गाठीत यांचं सगळं हे प्लॅनिंग चालू असतं. आणि पहिली वेळ नाहीये, किसान आंदोलन मध्ये हेच केलेले, सीएनआरसी मध्ये हेच केलेले. जेव्हा जेव्हा आजकाल या देशात आंदोलन होतं तेव्हा दिल्ली पोलीस आणि बीजेपी यांची ट्युनिंग कशी असते हे आपल्याला दिसून येते. प्रयत्न केले आहेत आणि हे सुरूही राहतील. सुरूही राहतील. तो मैं आपको जानकारी दे दूं कि महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में दीप के रहते हैं, उनके माता पिता रहते हैं, और माता पिता ने ही सबसे पहले ये दावा किया कि उन्हें दरअसल बीजेपी में शामिल होने की धमकियां मिल रही हैं, और वो इसीलिए अपना घर छोड़कर रिश्तेदार के शरण में जाकर रहने पर मजबूर हुए. ये सारी बातें उनके परिवार की तरफ से भी मीडिया में लगातार कही जा रही है. क्या कहा उनके परिवार ने, जरा सुनिए. ये हमारे लिए मंत्री बाद में, पहले हमारे रिलेटिव. हाँ, तो मैं यही सोच रहा था कि सर फोन क्यों नहीं कर रहे, घर पे क्यों नहीं आ रहे. तो उनके जो सोच है तो उसके ऊपर मुझे गर्व है कि उन्होंने बोला कि अगर मैं बीच में आपको फ़ोन करता है, आपको मिलने को आता, तो दूसरे लोग उसका गलत मतलब निकालते थे. तो देखो उनके दिल में अगर मिलने की इच्छा होने के बावजूद भी सब लोग का मिल के मुझे जा रहे, लेकिन उनके दिल में लगता होगा कि मैं इतना उनके करीब होने के बाद भी मैं उनको मिल नहीं सकता, उनको फ़ोन तक नहीं कर सकता, तो उनको कितना दर्द हुआ होगा. वो सब उनका दिल खाली करने के लिए आज वो हमारे इसमें आए वाले, तो इसके लिए मुझे बहुत अच्छा लगा. तो मैं आपको जानकारी दे दूं कि अभिजीत दीपके जो कि कॉकरोच जनता पार्टी के फाउंडर हैं, वो जंतर मंतर पर नीट एग्जाम को लेकर प्रोटेस्ट कर रहे थे. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफे की डिमांड थी. अब शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दे दिया, उसके बाद प्रोटेस्ट खत्म हुआ. लेकिन अब क्या वही राजनीतिक राह अभिजीत दीपके तलाश रहे हैं जो अरविंद केजरीवाल ने किया? क्या यही वजह है कि वो उनकी स्क्रिप्ट पर ही पूरी तरीके से काम कर रहे हैं? वो इस तरीके से आरोप लगा रहे हैं. लोग तो कह रहे हैं कि चेला अपने गुरु की हूबहू नकल कर रहा है, और इस तरीके से आम आदमी पार्टी भी हमेशा बीजेपी वालों पर ऐसे ही आरोप लगाती रही है. तो दीपके भी वही कर रहे हैं, बीजेपी पर ये आरोप लगा रहे हैं. लेकिन यहाँ
यहाँ पर कहीं ना कहीं जिस तरीके से अमित शाह और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर भी उन्होंने भड़ास निकाली है, ऐसे में सवाल उठ रहे हैं कि क्या वो कोई बड़ा नेता बनने की कोशिश कर रहे हैं अब इस तरीके के आरोप लगाकर, क्योंकि उनकी मांगे तो मान ली गई, तो अब किस बात की बौखलाहट है। लेकिन ये सारी चीजें नजर आ रही हैं और इसको लेकर आपको क्या लगता है कि अभिजीत दीपके क्यों ये सब कुछ बोल रहे हैं और उनके आरोपों में कितना दम आपको लगता है, इस पर अपनी राय जरूर साझा कीजिएगा। धन्यवाद।